उद्या नेवासा तालुका बंद. दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित लाठीहल्ला, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि उच्च दाबाच्या पाण्याच्या फवाऱ्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुक्याच्या वतीने 23 जुलै 2026 रोजी नेवासा तालुका बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार नेवासा यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर मागील सुमारे 20 ते 22 दिवसांपासून नीट पेपरफुटी व इतर विविध प्रश्नांबाबत सोनम वांगचूक व विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान 22 जुलै 2026 रोजी भारतीय संसद भवन परिसरात आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी कथित अमानुष लाठीमार केला, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या आणि उच्च दाबाच्या पाण्याचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नेवासा बंद होणार का? विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने जुलै 23 रोजी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका बंदचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे नेवासा तालुक्यात बंदला किती प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत नेवासा तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाची प्रत नेवासा पोलीस ठाणे आणि व्यापारी असोसिएशनलाही देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कथित लाठीमार, अश्रुधुराचा मारा आणि उच्च दाबाच्या पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून नेवासा तालुक्यातील व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका बंद करण्यात यशस्वी ठरणार का? व्यापारी, विविध संघटना आणि नागरिक या बंदला किती प्रतिसाद देतात यावर बंदच्या यशापयशाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणपतराव मोरे, आकाश इंगळे, बाबासाहेब अलाट, योगेश गायकवाड, राजू पठारे, मेहमूद सय्यद, जगदीश आदमाने, जुनेद इनामदार, धर्मा साळवे, संदेश गोरडे, अनिल काळे, आशिष शिंदे, अशोक साळवे यांच्यासह तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून त्याच अनुषंगाने नेवासा तालुकाही पूर्णपणे बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे केली आहे. संघटनेने आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या पुकाराचा संदर्भ देत अन्यायाविरोधात सर्व व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. पण तरी पण याबाबत नेवासा बंद होणार का? विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ याबाबत संभ्रम निर्माण आहे. नेवासा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी सर्व वंचित बहुजन आघाडीची टीम आमची आलेली आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे यांच्या आदेशाने उद्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक त्यांनी दिलेली आहे. त्या संदर्भामध्ये जंतर मंतरवर जी घटना झाली, विद्यार्थ्यांना मारहाण झाली, लाठीचार्ज झाला, पोलिसाच्या वेशामध्ये काही गुंड येऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्या संदर्भामध्ये साहेबांनी उद्याची 23 जुलैची बंदची हाक दिलेली आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेवासा तालुका बंद ठेवण्याचं उद्या विनंती आदरणीय तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक दर्डे साहेब यांना केली आहे. त्या संदर्भात आम्ही व्यापाऱ्याला पण निवेदन देणार आहोत आणि PI दर्डे साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. या संदर्भामध्ये काही अनुचित प्रकार तालुक्यामध्ये घडू नये याची विनंती देखील आम्ही त्यांना केलेली आहे. आणि उद्या नेवासा तालुका हा संपूर्ण तालुका उद्या बंद राहणार आहे. हीच आज मी सर्वांना या व्यापाऱ्यांना विनंती करतो.
राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा।